कौन हो तुम? रयत हूँ माई बाप। कहाँ जा रहे हो? हम यात्रा करने जा रहे हैं, त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वर बाद में जाना, पहले हवालात में जाना होगा। क्यों माई बाप, कुछ गलती झाली? हमें हुक्म मिला है कि अगर 9-10 साल का बच्चा किसी काफिर के साथ दिखाई दे तो उन्हें गिरफ्तार किया जाए। माई बाप पहले ही 3 जगह पर तलाशी ले चुके हैं, अब बस छोड़ दो। नहीं, बिल्कुल नहीं। सिपाहियों, बंदी खाने में ले चलो इन्हें। अरे दरोगा जी, हुजूर मिठाई लीजिए। इस खुशी में लड्डू बांट रहे हो? क्या बेटा हुआ है? बेटा मर गया है। क्या? हाँ हुजूर, शिवा का बेटा संभा मर गया। सचमुच मर गया? हाँ, उसे शमशान घाट भी दिखाया और जलाया भी। अच्छा हुआ अपनी भला टली। रोज रोज की पूछताछ और जांच पड़ताल से हमें भी छुटकारा मिल गया। इन सब में लड्डू बांटो। ए बच्चा, ले तू भी लड्डू खा। संबा मर गया, खुशियां मनाओ, जश्न मनाओ। शिवतही नाही हो, आसपास फिरकत पण नाहीये कावळा। आता 1 घटका होऊन गेली, जीव अडकलाय हो शंभू बाळांचा। अडकणारच हो, काही हौस झाली नाही की मौस झाली नाही। सारखं राजकारण, सारखी भीतीची तलवार डोक्यावर टांगलेली, असं गेलं लेकरू डोळ्या देखत। शंभू बाळा, शंभू बाळा, आई येणाली माझ्यावर। बाळा, लेकरा, मी तुझ्या समध्या इच्छा पूर्ण करेन। बाळा, शंभू बाळ, शंभू बाळ, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफी द्या। आम्ही येसूला कणभरही विसरणार नाही, त्यांना जराही तकलीफ होऊ देणार नाही। शंभू बाळ,
असेल. मनावर दगड ठेवा आणि शांत राहा. शिवबा, शंभूराजांच्या भल्यासाठी. आपण शंभूराजांचे दिवस घालत नाही आहोत, त्यांच्या संकटांचे दिवस घालतो. नाही भगवत आता तुमच्या सोन्यासारख्या लेकराचे दिवस नाही सोसवत आता. शंभूबा, सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल. काही काळजी करू नका. आम्हाला हर एक क्षणाला तुमची आठवण येत राहील. येसूबाई, जा, तुम्ही सांगा. पण आम्ही सांगितलं तर त्यांना ऐकू येईल. मनापासून सांगा, मग जाईल ऐकू. म्हणजे कावळं शिवेल. आम्ही काय सांगू? म्हणावं, आमच्या जीव अडकू देऊ नका. आमचा जीव अडकू देऊ नका. आग्र्याहून माघारी येताना काय आणू तुमच्यासाठी? काय आणाल? लवकर सांगा. आमच्यासाठी येताना कुंकू आणा. कुंकू? हो. कुंकू म्हणजे करंडातून? करंडा नाही, कुंकू म्हणजे तुम्ही. आणि युवराज, आता आम्हाला कुंकू नको. आम्ही नाही हट्ट करणार. आऊसाहेब, आऊसाहेब, आम्हाला आमचे युवराज पाहिजेत. रडू नका. मला कोणी नाही नाही ना म्हणत. सगळे तुमचा आदर करतात ना. मग घेऊन या ना आमच्या युवराजांना. हुजूर हुजूर हुजूर, क्या खबर लाए हो? हुजूर, बादशाह सलामत ने कहा है कि संभा की मौत की खबर तो आगरा में फैल गई है, लेकिन फिर भी तहकीकात जारी रखी जाए. कमाल हो गया, अभी तो मरा है. खामा हम अब तलाशी नहीं लेंगे. अरे हुजूर, समझने की कोशिश करिए. अगर संभा फलाने फलाने चौकी से गायब हो गया, ये खबर फैल गई तो अमलदार दरोगा से कड़ी सजा मिलेगी. या अल्लाह, हम तो बड़ी मुश्किल में फंस गए. वो कैसे हुजूर? संभा की मौत की खबर सुनकर हम बेफिक्र हो गए. अब अभी हमने यहाँ से एक लड़के को जाने दिया. हमें शक है कि वही संभा है. पीछा करो, चलो पकड़ो उन्हें. शंभूराजे, खा लवकर. अहो, बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. या 2 मजला पार पाडल्या की मग सुटलो. हो ना शंभूराजे, सुरू करा. मिठाई लीजिए. शिवा का बेटा संभा मर गया. सचमुच मर गया? हाँ, उसे शमशान घाट भी दिखाया और जलाया भी. ले तू भी लड्डू खा. संभा मर गया.
शंभूराजे, काय हो, काय झालं? आम्हाला भूक नाही. असं करून कसं चालेल? 2 निवाळा तरी खा. पाहिलं, या दोघांनी पण हात आखडते घेतले. नाही आजी, आम्हाला खरंच भूक नाही. तुम्ही जेवण करा. अहो युवराज, काय वाटलं असेल बिचाऱ्याला? काय वाटणार? स्वतःच्या मरणाची बातमी ऐकल्यानंतर त्यांचं काळीच चळालं असेल. आणि त्यात लाडू दिला त्या दुश्मनाने त्यांच्याच हातात. मला तर रडायलाच झालं. पहिल्यावर सुद्धा असा प्रसंग येऊ नये हो. ही कसली खबर ऐकली आम्ही? आमच्या मरणाची खबर? आम्ही मेलो आहोत. आम्ही मरतो आहोत आणि लोक जश्न साजरा करतात, खुश होतात, मिठाई वाटतात आणि गंमत म्हणजे आम्हालाही देतात. आऊसाहेब, काय चाललंय ते पहा. आम्हाला तर तुमचा काचपुरीचाच खेळ आठवला. काच असेल तर तिला पुरून ठेवतात, तिच्यावर माती टाकतात. आऊसाहेब सगळ्या बाजूने तिला पुरून टाकतात, झाकतात. तसंच आमचं जीव गुदमरून जातो हे आमचा. किती लपायचं, किती पळायचं. चालून चालून आम्ही थकून गेलोय. तुम्ही सोबत असता तर आम्ही तुमच्या पाठखोळी बसलो असतो, पण इथे वो रहे काफिर, पकड़ लो उन्हें. ए बुढ़िया, वो लड़का कहाँ है? हाँ, वही लड़का जो तुम्हारे साथ था. हुजूर, यही था. उसे गिरफ्तार करने आए हैं हम. कहाँ है वो? जवाब दो, जवाब दो, वरना तुम्हें भी हम नहीं छोड़ेंगे. कहाँ छुपा कर रखा है उसे? होगा यही. तुम जानते नहीं, वो लड़का नहीं, बड़ी से बड़ी जायदाद है. मुंह मांगा इनाम मिल सकता है तुम्हें. बताओ कहाँ है वो लड़का?
आजी घाबरू नका. तुम्ही निघायत ना वेगानं पुढं व्हा आणि काळजी करू नका. आणि इथं जे काय घडलं ते समज इसरा. यांची विल्हेवाट लावून मी मागणे येतो. तुम्ही निघा राज. चला रे बाळा, चला लवकर. बहेजी काका लवकर या. जी. आजी भाऊसाहेब, दिवसभरात आला नाही. आलेले पाहुणे एक एक करून निघाले होते. त्यांच्यातच होतो. येसून आता विश्वासात घेऊन खरं खरं सांगून टाका. भाऊसाहेब, आणखीन थोडे दिवस. त्यांच्याकडे आता बघवत नाही हो. एवढ्याशा त्या पण केवढी समज आहे त्यांना. सती जायला निघाल्या म्हणून म्हणते खरं खरं सांगून टाका त्यांना. आम्हाला तरी बरं वाटतं का हो? म्हणूनच म्हणते सांगून टाका त्यांना. त्यांना या खेळात नका ओढू. त्यांच्या मनाचं काय होत असेल याची तुम्हाला कल्पना नाही करता येणार. यासाठी स्त्री हृदयच हवं. तरीही थोडं सबुरीनं घ्यावं. कसं सबुरीनं घ्यावं? तुम्ही दिवसभर आपल्या कामात असता पण त्या सतत आमच्या महाली येतात. त्यांच्याशी बोलणे तर सोडा, त्यांच्या नजरेला नजर देणे कठीण होऊन गेले. येसू तुम्ही सौभाग्यवती आहात हे म्हणायला आतुर झालोय आम्ही. शब्द असे असे ओठावर येतात पण जिकिरीने आम्ही मागे घेतो त्यांना. भाऊसाहेब, एवढ्या धैर्याच्या तुम्ही, पण ह्या खेळात मात्र इतक्या लवकर अंग काढून घेताय. येसूसाठी हो. त्यांचे हसणे, त्यांचा आनंद, त्यांचा खेळ, हट्ट सारे सारे मावळले हो. म्हणून आतडे तुटते. त्यांना बिचाऱ्यांना चुडा फुटण्याचा, कपाळी कुंकू नसण्याचा, पांढऱ्या लुगड्याचा काही काही अर्थ माहिती नाही. आणि तरी त्यांना सोसावं लागतंय. म्हणून भीती वाटते त्यांच्या मनावर ओरखड उमटला तर. मनावर ओरखड. आऊसाहेब, चाटण आणलंय. हे तुम्ही करता? येसू, भाऊसाहेबांना औषधं तुम्ही देता? युवराजांनी आम्हाला बजावून सांगितलं होतं की आऊसाहेबांची काळजी घ्या. दवा पाणी बघा. येसू, युवराजांचं ऐकायला पाहिजे ना. होय. कारण शंभूराजे जिवंत आहे. आपल्या मनात, आपल्या हृदयात. ते आपल्याला सोडून कधीही जाणार नाही.